महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेसाठी हजारो वर्षांची परंपरा जपत तेल्या भूताची कावड आज मुंगी घाटातून मार्गस्थ झाले। भाविक आणि मानकरी अतिशय अवघड असणाऱ्या या घाटातून खांद्यावरती कावड घेऊन जातात। या यात्रेला तेल्या भूताच्या कावडीचा मान असून ही कावड दरवर्षी येते। या यात्रेदरम्यान महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शंभू महादेवाची शिखर शिंगणापूर येथील यात्रा मोठ्या उत्साहात पार पडले। हे देवस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते। या देवस्थानच्या यात्रेचा प्रारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती केला जातो। आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजाची पार्वतीपदे ईश्वर महादेव आज या परमपवित्राच्या चैत्र शुद्ध द्वादशी दिवशी आपण आतमध्ये जलाशय अभिषेक केला। आज अनेक लोक कावडीचे हंडे घेऊन महादेवाच्या दर्शनाला मुंगी घाटातून पायवारी करून इथं जलाशय अभिषेक केला जातो। त्याच पद्धतीने तेल्या भूतेची कावड रात्री 11 वाजता जलाशय अभिषेक करते। त्याच्यानंतर कावडीची धार सगळ्या संपतात आणि कावड यात्रा इथे परिपूर्ण होती। कावड यात्रेमध्ये अनेक भाविक लांबून आलेले असतात आणि यावेळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याची फार मोठी अडचण असून सुद्धा देवाच्या सहकार्याने टँकरची सुविधा उपलब्ध करून भक्तांना पाणी पुरवठा करता आला आणि या सर्व देवाकडे साकडं घालतो की या भविष्यात येणाऱ्या काळामध्ये भरपूर पाऊस पडावा आणि सगळं सुजलाम सुफलाम व्हावं। पार्वतीपदे शिव हर हर महादेव। ही यात्रा म्हणजे श्री शंभू महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह सोहळाचा उत्सव असतो। एकादशी आणि बारस हे यात्रेचे मुख्य दिवस असून चैत्रशुद्ध बारसेला अवघड अशा मुंगी घाटातून कावडी चढवण्याचा साहसी कार्यक्रम दुपारी सुरू होतो। यात्रेच्या मुख्य दिवशी हा मुंगी घाटामधील थरार सर्व भाविकांनी अनुभवलाय। यावेळेला विविध गावच्या मानाच्या कावडी एका पाठोपाठ एक मुंगी घाटातून दोरखंड आणि हाताची मानवी साखळी करून चढवल्या गेल्या। या कावडी गडावरती आल्यानंतर त्या वाजत गाजत मंदिराकडे आणल्या जातात आणि कावडीतील पाण्याने शंभू महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो। या वर्षी दुष्काळाचे सावट असताना देखील मोठ्या प्रमाणात भाविकांनी या यात्रेला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं।